करजगी ग्रामपंचायतीच्या बैठकीत घंटागाडीवरून वाद, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थ आक्रमक। जत तालुक्यातील करजगी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गावातील विकास कामांनी कारभारावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। ग्रामपंचायतीच्या एकूणच कारभारावर उपस्थित नागरिक आणि सदस्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत अनेक प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले। विस्तारित भागातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर। बैठकीदरम्यान गावातील नवीन व विस्तारित भागात रस्त्यावरील दिवे, वीज आणि इतर मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। गावातील विकास कामांचा वेग मंदावला असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असा आवाज उपस्थितांनी उठवला। घंटागाडी गायब कशी, घोटाळ्याचा संशय। या बैठकीत सर्वात जास्त वाद ग्रामपंचायतीच्या घंटागाडीवरून झाला। ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी खरेदी केलेली घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून गावात दिसत नसल्याने ती नक्की कुठे आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। ग्रामस्थांची मागणी, ग्रामपंचायतीने गायब झालेली घंटागाडी कुठे आहे हे प्रत्यक्ष आणून दाखवावे। घोटाळ्यांचा आरोप, घंटागाडीच्या खरेदीत आणि वापरामध्ये काही गैरव्यवहार किंवा घोटाळा झाला आहे का असा थेट प्रश्न गावकऱ्यांनी व्यक्त केला असून प्रशासनाने या संभ्रमाचं तत्काळ निराकरण करावे अशी मागणी केली आहे। भविष्यात गैरकारभार उघड करण्याचा इशारा। ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे आणि संशयास्पद कारभारामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी आगामी काळात ग्रामपंचायतीमधील सर्व गैरकारभार पुराव्यांसहित उघडकीस आणण्याचा आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या बैठकीतील गरमागरम चर्चेमुळे करजगी गावात सध्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चर्चा रंगली असून आता प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय। युनुस पाशा, मेहबूब पाशा, बिराजदार प्रतिनिधी, उदय वार्ता न्यूज। रोड फोटो कळतो ಒಂದೇ ವಿಷಯ ಎರಡನೇ ವಿಷಯ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕ್ಲೋಸ್ ಆಮೇಲೆ ರೋಡಿನ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟ ಪ್ರಸ್ತಾವ आता सगळे निवडून आले ಮುಂದಿನ ಕೆಲಸ ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಐತಿ ಒಂದ್ 15 ತಾರೀಕಿಗೆ ಮಾಡೋದ್ರ ಗ್ರಾಮ ಸಭಾದಾಗ ಅರಳಿ ಜನ ಕೆಲಸ ಆಯ್ತು ಬಿಂದಾಸ್ ಕೇಳಿ ರೈತರು ಅಣ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಸಂಕಲ್ಪ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ರಸ್ತೆ ಕಾಯ ಬಲತಿ ವರ್ತೆ ಆಗಲ್ಲ सर रस्ता आहे म्हणून आम्ही आता 4 वर्ष झालं सांगायला लागलो तसंच हे बघा काट रस्त्याने येतात का नाही म्हणतो 20 ते 22 फुटाचा रस्ता आहे पूर्ण काटा असं एका दिवस जोडले आणि जायला पाऊस पडला का नाही एवढी पाणी पहिला बडपायला माणसं ಏರ್ ಮಾಡಿ ನಿಂತಕ ಅದು ತೋರಿಸಲ್ಲ ಯಾರು ಕೆಲಸ ಈ ಮನುಷ್ಯರ ಬಡ್ಕೊಂಡಿಟ್ಟಿಲ್ಲ ಬಡ್ಕೊಂಡಿಟ್ಟಿಲ್ಲ ಮಾತು ಬಡ್ಕೊಂಡಿಟ್ಟಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಕೇಳಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಫಸ್ಟ್ ಎಷ್ಟು ಬಂತು ನಿಧಿ ಎಷ್ಟು ಬಂತು ನಿಧಿ ಎಷ್ಟು ಹೋಯ್ತು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳೋ ಅಧಿಕಾರ ಕೇಳ್ರಲ್ಲ ಈ ಮನೆ ಮೀಟಿಂಗ್ನಾಗೂ ಬಡ್ಕೊಂಡ್ರೆ आता नवीन असल्यामुळे जुना पीस ಹೌದು ಮನಿ ಮ್ಯಾಗ್ನಿ ಕೇಳಾರಿ ಹೇಳ್ರಿ 15 ಆಗಸ್ಟ್ ಕಾದಲ್ಲ ಜನರ ಮೀಟಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಆಳ ಕೇಳ್ರಿ ಬರ್ತದ ಎಲ್ಲಾ ಬಂದಿಗೆ ಆಶಿ ತೋರಿಸ್ಬೇಡ್ರಿ ಇರುತ್ತನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಹಂಗೆ ಇರುತ್ತನ ಈಗ 2002 ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಏನಾಗ್ಯದ್ರಿ 2002 ಒಂದ್ರ ಕೆಲಸ ಏನಾಗ್ಯದ್ರಿ
ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಪಾಣಿ ನೀರು ಪೆಟ್ರೋಲ್ ನೀರು 18 ಲೀಟರ್ ನೀರು ಬರಲ್ಲ ಥೋಡಿ ದಿನ ಮೀಟಿಂಗ್ ಆದ್ರೆ 20 ಲೀಟರ್ ನೀರು ಬೇಕು ಮೀಟಿಂಗ್ ಮುಂಜಾನೆ 18 ಲೀಟರ್ ನೀರು ಬೇಕು ರೌತು ಹಿಂದಿನ ದವಾ ಕೇಳುದು ಹೇಳ वाद राहणार नाही आता आराखड्यात लिहून घ्या रस्ता जो जातोय ना त्याची काटे काढणे मुर्मीकरण करणे हे मी आता 3 ग्रामसेवक बदलले तुम्ही आता 3रा ग्रामसेवक हीच आम्ही अजून सांगायला एकदा केलेलं नाही 3 ग्रामसेवक एक आमदार बदलले तरी पण अजून आम्ही हे चाललंय तुम्ही फक्त गावातली गटारे हे जे दुरुस्त ಬೇಡೋಸ್ತಿ ಅದು ಅಲ್ಲಿ ಇದು ಆಗ್ಲತ್ತದ್ರಿ ಇಸ್ಟಿಮೇಟ್ ಬಗ್ಗೆ 15 ಕೆಲಸ पाणी पुरवठा टाकी आपण तिथे इस्टिमेटला दिलेले आहे पाणी पुरवठा टाकी बाकी सांगा बाकी ऐकून घ्या कसं आहे माहिती का आता सगळी आपली आराखड्यात आपल्याला मंजूर होणार 5 लाख रुपये पाणी पुरवठ्यासाठी आणि आपण 10 फिल्टर घेतले तर चालेल का कोणाकडे एकाच कुठे तर बसणार आहे ती मध्ये करा झडपीमध्ये करा आमदार फंड मध्ये करा तुमचं पात्र द्यायला तर सगळं होतंय ऐकून घ्या की साहेब ठीक आहे आम्ही सांगतोय सरपंच साहेब पण ह्यांच्याकडे तो दिली यायला पाहिजे ना ते जिल्हा परिषद किंवा आपल्या फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत समजा पुढच्या वर्षी तरतूद आहे तिथं धरलेली असेल तर यांना मिळणार आहे नाहीतर इथं आश्वासन देऊन उपयोग नाही जे होतंय ते तुम्हाला सांगणार आम्ही जे होत नाही ते नाही म्हणलं तरी तुम्हाला आता राग येऊ दे पण ते पुढच्या वेळेस तुम्ही इथं आला की तुम्ही काय म्हणणार आमची मागची काम सांगा कुठलं होतं ते सांगा इथं जे नसतंय इथं वसुली नसते तुम्ही वसूल दिलेल्या ह्याच्यात ते तुमचं काट काढायचं आहे कारण ते आपण एप्रिलमध्ये काय की आपलं वसूल नसतं आपलं वसूल कधी असतं त्याच्यामुळे आम्ही थांबलो तरी पण जेवढं आपलं हे असेल ना तेवढं आपण काटे हे काढणारच आहे त्याचा काही विषय नाही आता पाणी पुरवठ्याचा आपला विषय आपण बऱ्यापैकी घेतले तरी ह्यातलं कुणाचं राहिलं तर आपण टप्प्याटप्प्याने ज्या त्या विभागाला कळवून टाकू फिल्टरचे जास्त हे असं मागणी असेल तर आणि बंदिस्त गटरला आपण आता बंदिस्त म्हणजे सांडपाणी आणि घरकचऱ्याचं आपण हे चालू आहे त्याला एक म्हणजे ह्या 50% मध्ये 25% निधी त्याला आहे म्हणजे 25 तुमचं पाणी पुरवठ्याला गेला 25 तुमचं स्वच्छतेला आला म्हणजे 50% मध्ये त्या दोन स्कीम आहेत आपल्या ती पाणी करणार नाही तुम्ही जलजीवनचं ते ऑलरेडी केलेलं आहे का नाही अजून करणार आहे त्यांचा ऑलरेडी तिथून पाणी पुरवठा आलाय टाकीपर्यंत तिकडचं काहीतरी वस्ती ಅದೇ ಮ್ಯಾಲಿನ ಲೈನ್ ಅದ ಆ ಲೈನ್ ಜರ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬರ್ತಾವ ಅಲ್ಲಿ ಮೇಲ್ಲೈನ್ ಏನದಲ್ರಿ ಒಂದು ಊರಿಗೆ ಎಷ್ಟು ನೀರು ಬರ್ಬೇಕಲ್ಲ ಅರ್ಧ ನೀರೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತಾವ ಅರ್ಧ ಅದು ಬಿಟ್ರಿ सेल्फ सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा सगळ्या सुविधा सोशल जस्टिस आणि सोशल सिक्युरिटी विलेज त्याच्यामध्ये सामाजिक न्याय युक्त गाव विलेज विथ गुड गव्हर्नन्स सुशासनयुक्त गाव आणि वुमन फ्रेंडली विलेज म्हणजे महिला स्नेही गाव नंतर फॉरेस्ट राईट ॲक्ट जे आहे ते फॉरेस्ट विभागासाठी आहे केस ऑफ फॉरेस्ट विभागासाठी आहे म्हणजे जिथं आदिवासी भाग आहे दुर्गम भाग आहे त्यांच्यासाठी शेवटचा तुमचा विषय आहे ह्या तीनवर काम करताना आपल्या गावात कुठल्याही किंमत म्हणजे कमी गुण आहे आता हे सर्व हा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज गेलेला आहे म्हणजे आरोग्य मार्फत गेला काही आपल्या पंचायत समिती मार्फत गेला पोलीस डिपार्टमेंट मार्फत गेला त्या सगळ्यांचं त्यांनी पोर्टल बनवले प्रत्येक गावाचं आणि त्या गावाच्या पोर्टलनुसार आपले गुणांकन ठरलेलं आहे तर आता आपण पॉवर्टी फ्रीमध्ये जे आपण म्हणतो म्हणजे गरिबी मुक्तमध्ये तर आपले 49 गुण आहे म्हणजे आपण पूर्णतः 50च्या बी खाली आहे तेव्हा यांचे कसं आहे यांचं गुणांकन आहे गुणांकन कसं आहे त्याचं साधारण आपल्याला 70-80चं रेंज पाहिजे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे
म्हणजे A+ त्याला त्यांनी ग्रेड दिला. A+ म्हणजे 90 ते 100 गुणांकच असं. म्हणजे आता आपला समजा आपल्या गावात समजा म्हणजे पाया उचलेले गटर रस्ते हे जे आहेत, तर हे जर म्हणजे असेल आपलं पूर्ण सुविधा जर असतील आपल्याकडे तर त्याला म्हणजे 90 ते 100 गुण असेल तर त्याला A ग्रेड आहे आणि A+ आहे त्याला. आणि जसं कर्मचाऱ्यांचं गुणाकार असते A, B, C, A+ असं त्या पद्धतीने त्या गावातून त्यांनी केलेलं आहे. तर A मध्ये त्यांनी 75 ते 90 पेक्षा जे कमी आहे त्याला A ग्रेड दिला आणि B ग्रेडमध्ये 60 ते 75 गुणापेक्षा कमी असणाऱ्याला B ग्रेड दिला आणि C ग्रेडमध्ये 40 ते 60 आहे त्या मध्ये आहे तसं. मध्ये आपण म्हणजे त्यासाठी आपल्याला म्हणजे त्या योजनाचा प्रत्येक खाली पाठपुरावा करणे त्या आता या गरीब मुक्तीमध्ये संजय गांधीची योजना आहे, दाबांची घरकुल आहे, ती पूर्ण येणारी प्रत्येकाला लाभ देणे त्या सगळ्या बाबी ह्यात आहे. नंतर प्रशिक्षण कार्यक्रम आहेत आपल्याकडे म्हणजे सुशिक्षित करताना म्हणजे ह्यांना काही करून आपल्याला 50 वर द्यायचा हा याचा उद्देश आहे. नंतर हेल्दी पंचायतमध्ये आपल्याला 59 गुण आहे ते पण आपण सीमध्येच आहे तसं 60 ते 8 आहे आपण. नंतर बाल स्नेही गावामध्ये पण आपण 57.28 आहे. ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ರಿ ಕೇಳಬೇಡ ನಮಗೆ ಕೇಳೋಣ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ರಿ ನೀವು ಹಿಂಗೆ ಹೇಳಿ ಟೈಮ್ ಹಾಕ್ಬೇಡ್ರಿ 2002 ಆರ್ಚ್ ಬಂದಿರಿ ನೀವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಕೆಲಸ ಊರಾಗ कळवायचं काम तुमचं आहे का आमचं आहे? हे बघा यात वैयक्तिक स्वार्थ कोणाचा नाही, सगळ्यांसाठी एक 4 अक्षर शिकलो म्हणल्यावर जरा आपल्याला कोणाच कळतंय. विचारा मी काय म्हणतो इथे जेवढे फंड असते हे करतात आता तर सध्या घाला आणि ती काम झालं पाहिजे नाही. यात वैयक्तिक स्वार्थ कोणाचाच नाही. तिकडे नाही म्हटलं तरी 200-300 माणसाची वस्ती आहेत त्या बाजूला. मतदानच्या वेळेस सगळे येते ते त्यावेळेस रस्ता बरोबर निघतोय पण आता सध्या ते झाल्यावर परत कोण तिकडे फिरकत नाही. ಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕ್ತೇವೆ ಇದು ಮಾಡುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬರ್ಬನ ಮನೆ ಐತೆ ಮತ್ತೆ ಬರ್ಬೋದು ಈಗ ಸರ್ಕಾರ ಮೀಟಿಂಗ್ ಮನೆ ಹೊರತುಂಗ ಮೀಟಿಂಗ್ ಗ್ರಾಮ ಮನೆ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಎಲ್ಲ ಬರ್ಕೊಂಡ್ರಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ಸರ್ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಮನಿ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡ್ರಿ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡ್ರಿ ಅದೇ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿ 2 ದಿವಸ ಇತ್ತಿರೋದು ಒಂದ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಎಲ್ಲ ಬರ್ಕೊಂಡ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ ನಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ರಿ ಇಲ್ಲ ತೋರಿಸ್ರಲ್ಲ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಮೀಟಿಂಗ್ ಏನ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕಲ್ಲ ಗುರುಗಳು ಹೆಂಗಿತ್ತೀರಿ ನೀವು ಏನ್ರಿ ಏನ್ ಕೆಲಸ ತೋರಿಸ್ರಲ್ಲ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿ ಹೇಳ್ರಿ ನೀವು